एकूण काय तर हा लॉकडाऊन आता आपण हळूहळू उठवत चाललेलो आहोत आणि तो उठवत असताना बऱ्याच ठिकाणी आपण काही चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत. माझ्यासमोर आहे त्या गोष्टी. म्हणजे एक तो महाअनियन प्रकल्पाविषयी तुम्हाला सांगितलं, कृषी उद्योग यांना सुद्धा आपण एक ओपन करायला किंवा उघडायला आपण सुरुवात करायला देतो आहोत. हे करत असताना एक गोष्ट मात्र नक्की की प्रत्येकाने आपापली काळजी ही स्वतः घ्यायला पाहिजे, ही स्वतः घ्यायलाच पाहिजे. हे सगळे उद्योगधंदे सुरू होताना सरकार काय करते तर साधी गोष्ट आहे, आपल्याला आवश्यकतेनुसार आपण कोविडसाठी कोरोनासाठी म्हणजे कालच मी वाशिम येथे RT-PCR लॅबचं एक व्हिडिओद्वारे लोकार्पण केलं. वाशिम म्हणजे सुरुवातीला जिथे आपल्याकडे एखाद दुसरी ही लॅब होती, आता त्या लॅबमध्ये आपण किती भर घातलेली आहे. जवळपास 450च्या आसपास सरकारी आणि त्याच्यात 100च्या आसपास खाजगी ही चाचणी केंद्र आपण आज राज्यभर सुरू केलेली आहेत. खूप मोठ्या प्रमाणावर करतोय. मोठ्या प्रमाणावरती आपण रुग्णशय्या वाढवतोय, बेड्स वाढवतोय, व्हेंटिलेटरची वाढ करतोय, सगळ्या गोष्टी करतोय. कर्जमुक्ती जशी आपण केलेली आहे, विक्रमी कापूस खरेदी जशी केलेली आहे, मध्ये जी काही संकट आले आहेत त्याच्यात आपण पंचनामे करून नुकसान भरपाई जशी देतो आहोत, तशाच काही ज्या आपल्या योजना आहेत. उदाहरणार्थ आपण शिवभोजन, जी मूळ योजना आपली 10 रुपयात थाळी, ती आपण ह्या काळामध्ये 5 रुपयात थाळी केलेली आहे. आणि त्या 5 रुपये थाळीमध्ये शिवभोजनाच्या अंतर्गत आजपर्यंत जवळपास म्हणजे कोरोनाचा काळ सुरू झाल्यापासून आजपर्यंत मी आपल्याशी बोलतोय तोपर्यंत साधारणतः 2 कोटी 2 लाख थाळ्या ह्या वितरित झालेल्या आहेत. 2 कोटी 2 लाख हे आपण नाही म्हटलं तर मोठं एक काम करतो, मोठं काम करतो. आणि असं ह्या सगळ्या बाजूने आपण हे सुरू करण्याचा प्रयत्न ठेवतो आहोत, करतो आहोत. जबाबदारी आपली आहे. मी अगदी सुरुवातीच्या काळात असं म्हटलं होतं की तुम्ही जबाबदारी आणि खबरदारी आता थोडं सरमिसळ झाले. नेमकी जबाबदारी कोणी घ्यायची, खबरदारी कोणी घ्यायची? कारण हा पाहुणा काही जात नाही आहे, हा आणखीन हातपाय पसरतोय. पाहुण्याला दिली ओसरी, पाहुणा हातपाय पसरी, हे हातपाय पसरत चाललं आहे. शहरामधून आता ग्रामीण भागात पसरतोय आणि पसरताना त्याला आता थांबवण्याची गरज आहे. थोडंसं काय झालेलं आहे, नाही म्हटलं तरी एक असं चित्र दिसतंय की आता संख्या कमी होते, आता आमच्याकडे बेड्स अवेलेबल आहेत, आता आमच्याकडे ऑक्सिजनला लागणारे रुग्णांची संख्या कमी होते आहे. खरं आहे. म्हणून मी तुम्हाला या केसेसचा आकडाच सांगतोय. जिथपासून पहिला आपल्याला पेशंट सापडला तेव्हापासून आजपर्यंत साधारणतः एकूण केसेस ह्या 15,17,434 ह्या आत्तापर्यंत म्हणजे पहिल्यापासून आत्तापर्यंत हे सगळ्याच्या सगळ्या ॲडमिट नाही आहेत. ते त्यातले 12,55,779 हे बरे होऊन घरी गेलेले आहेत. हे बरे होऊन घरी गेलेत. दुर्दैवाने मात्र ह्याच्यात साधारणतः 41,000 मृत्यूसुद्धा झालेले आहेत. जवळपास 41,000 मृत्यू झालेले आहेत. व्हेंटिलेटरवरती आज साधारणतः मी आता सगळे साधारणतः असं ह्याच्यात सांगतोय कारण त्याच्यात फार मोठा काही फरक ह्याच्यामध्ये तफावत येणार नाही आहे. म्हणून साधारणतः 2,000-2,25,000 रुग्ण हे मात्र व्हेंटिलेटरवर आहेत. त्याच्यानंतर आणखीन काही हे ऑक्सिजनवरती आहेत. काही जण हे पॉझिटिव्ह असले तरी विना लक्षणाचे आहेत, सौम्य लक्षणाचे आहेत, काही मध्यम लक्षणाचे आहेत. ही सगळी जर आकडेवारी बघितली तर पहिल्या दिवसापासून एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की साधारणतः 70 ते 80% ही लोक ह्याच्यामध्ये सौम्य ते मध्यम लक्षण आहेत, ज्यांना कदाचित काही जणांना कोरोना होऊन गेला हे कळतही नसेल. काही जणांना सौम्य लक्षणं दिसल्यानंतरही कोणतेही औषध दिल्याशिवाय ते बरी होत आहेत. काही जणांना औषधोपचार केले त्याच्यानंतर ते बरे होत आहेत. मात्र काही जण मात्र यांना खूप मोठा संघर्ष करावा लागतोय. विशेषतः ज्यांना आपण कोमॉर्बिडिटी म्हणतो की उच्च रक्तदाब आहे, मधुमेह आहे, किडनीचे काही त्यांना विकार असतील, स्थूलता असेल, ह्यांना मात्र त्यांच्यावरती हा व्हायरस घातक परिणाम करतोय. मग ही वर्गवारी ठरवणार कोण ते आपल्या हातात नाही आहे. आणि त्याच्यासाठी मी वारंवार आपल्याला जे सांगतो आहे की खबरदारी आपल्याला घ्यायला पाहिजे. आपण खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो. ती जबाबदारी आम्ही घेतो आहोत. जिथे जिथे आवश्यक आहे हॉस्पिटल्स वाढवतो आहोत. ज्याप्रमाणे मी काल आपल्याला सांगितलं की वाशिममध्ये RT-PCR लॅबचं लोकार्पण केलं. परवा साताऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज
त्या म्युझियममध्ये आपण हॉस्पिटलसाठी ती जागा उपलब्ध करून दिलेली आहे. छत्रपतींच्या नावाने जे आपलं संग्रहालय ते संग्रहालय, कारण छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचा राजा, मग ते संग्रहालय जर आत्ता आवश्यक असेल रुग्णांसाठी तर तिथल्या लोकांना सुद्धा मला खास धन्यवाद द्यायचे आहेत की त्या अप्रतिम एका वास्तूचा आज रयतेसाठी ते उपयोग करत आहेत, रयतेसाठी उपयोग करून देत आहेत. तिकडे हॉस्पिटल सुरू केलेले. एकूणच काय आम्ही जबाबदारी जी घेतो आहोत ती ह्या सगळ्या सोयी सुविधा वाढवण्यासाठी देतो आहे. औषधं कशी पोचतील, औषधं सर्वत्र कशी उपलब्ध राहतील त्याच्यासाठी देतो आहे. आपली प्रशासन व्यवस्था आहे, महसूल यंत्रणा आहे, पोलीस यंत्रणा आहे, आरोग्य यंत्रणा आहे. ह्यांना सगळ्यांना खरोखर आता मार्चपासून आत्तापर्यंत किती ताणतणावामध्ये काम करावं लागत असेल विचार करा. डॉक्टर्सना सुद्धा मी खास धन्यवाद देतोय, कारण त्यांनी आता एक गाईडलाईन सेट केलेली आहे. गाईडलाईन सेट केलेली, नक्की सेट केलेली आहे. कोणत्या रुग्णाला कधी कोणतं औषध द्यायचं हे त्याने आता ठरवलेलं आहे. फक्त एक काय होतंय की अजूनही नागरिकांकडनं थोडा प्रतिसाद कमी मिळतोय. कारण दोन गोष्टी, एक तर थोडंसं बेजबाबदारपणा, दुसरी थोडीशी भीती. मी टेस्ट केली आणि मी पॉझिटिव्ह आलो तर माझं काय होईल, मला कुठे नेऊन टाकतील. तसं समजू नका कृपा करून, कुठे नेऊन टाकणार नाही. सगळीकडे आपण ज्या सुविधा केल्यात आहेत ना, काही काही व्हिडिओ प्रसारित होत आहेत, काही महिला आहेत, काही पुरुष आहेत, काही आणखीन कोण आहेत, सगळ्यांनी त्यांच्या त्या कोविड केअर सेंटरचा अनुभव हा सांगितलेला आहे. आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्या की हा जो व्हायरस आहे तो पसरतोय, तो शिंकलं खोकलं बोलताना सुद्धा पसरतोय आणि म्हणून कमीत कमी संपर्कात येणं हे गरजेचं आहे. अनेकदा असं होतं की रुग्णांना कळतच नाही की डॉक्टर आले की कोण आले, कारण तो अंतराळवीरासारखा संपूर्ण तो पीपी किट, त्याच्यावरती ती फेस मास्क, त्याच्यावरती ती शिल्ड असं बांधून येतो. म्हणजे असं ओळखीचं असलं तरी ओळखता येत नाही कोण आला, कारण हा आपल्याला एकमेव प्रतिबंधात्मक उपाय आहे. तर तुम्ही कोणी घाबरू नका. लवकर जेवढे याल तेवढे लवकर बरे होऊन घरी जाल. जेवढं तुम्ही अंगावर काढाल तेवढा तुम्ही स्वतःचा जीव तर धोक्यात घालतातच आहात, पण दुर्लक्ष करून जर कोणी पॉझिटिव्ह असेल तर तुम्ही जेवढा उशीर कराल तेव्हा तुमचा जीव धोक्यात घालताय आणि तुमच्या माध्यमातून तुमच्या कुटुंबाला संसर्गित करून कुटुंबाचा जीव धोक्यात घालताय. आणि म्हणून मला असं वाटतं की लवकर जर का कोणाला अशी शंका आली तर टेस्ट करून घ्या. टेस्ट केलं, पॉझिटिव्ह आलं म्हणजे बापरे बोलण्याची अजिबात गरज नाही आहे. वेळेत आलेली लोक ही अगदी 100 वर्षाची सुद्धा, आणि काही ठिकाणी तर 100 वर्षाची असताना त्यांना इतर व्याधी विकार असलेले सुद्धा बरे होऊन घरी गेलेत. कारण का, वेळेमध्ये ते डॉक्टरांकडे आलेत. तर वेळेमध्ये येणं म्हणजे ह्या कोरोनाला औषध नसलं, वॅक्सिन नसलं तरी वेळेमध्ये येणं हे फार गरजेचं आहे. आणि हे काम मला याही गोष्टीबद्दल अजूनही काही तशी माहिती नाही आहे, पण कदाचित शब्द बोलतोय, जगातलं महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य असं असू शकेल की जेथे नुसतं कडक कायद्याने काम न करता जनतेला विश्वासात घेऊन आपण हे युद्ध लढतो आहोत. कारण हे युद्ध तुमचं आहे, आपलं आहे, सगळ्यांचं आहे. ह्याच्यामध्ये जनता जोपर्यंत सहभागी होणार नाही, ही जनतेची चळवळ जशी कधी चळवळ करतो, स्वातंत्र्याची चळवळ होतो, साधा सुद्धा माणूस जेव्हा तो रस्त्यावरती उतरला तेव्हा इंग्रजांना सुद्धा इथून जावं लागलं. 150 वर्ष राज्य करणारे इंग्रज घालवणारे आपण लोक आहोत, त्यांचेच आपण वंशज आहोत. तर करोना नाही घालू शकणार, घालू शकतो. जिद्द जर का सगळ्यांच्या मनात असेल, एक लोकेच्छा, लोकांनी जनतेने इच्छा केली की बस आता हे बस झालं, हे आता मात्र या करोनाला मी हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. आणि मग जशी त्या युद्धाची काही शस्त्र असतात तसंच या युद्धाचं सुद्धा शस्त्र आहे आणि नक्कीच याला काही शास्त्र सुद्धा आहे. मला आणखीन एका गोष्टीचा जरूर उल्लेख करायचा आहे. जी एक मोहीम आपण संपूर्ण राज्यभर राबवतो आहोत, माझे कुटुंब माझी जबाबदारी, मला याही बाबतीत आपल्याला सांगायचं आहे, सर्वांना मला धन्यवाद तर द्यायचेच आहेत, पण विशेष धन्यवाद ही मोहीम राबवणारे आपले जे काही सगळे आरोग्य कर्मचारी आहेत, मग आपल्या आशा वर्कर्स आहेत, अंगणवाडी सेविका आहेत, आरोग्य कर्मचारी आहेत, महसूल यंत्रणा आहे, पोलीस आहे. खरंच तुम्हाला मी किती कोणत्या शब्दात धन्यवाद तुमचे मारू, माझ्याकडे शब्द नाही आहेत, खरंच शब्द नाही आहेत. हा देखावा नाही आहे, कारण गेल्या आठवड्यात माझ्या घरी सुद्धा ही टीम येऊन गेली. आमच्याही कुटुंबियांची त्यांनी चौकशी केली. काय त्यांना पडलेलं आहे, असं आपण त्यांना काय देतो आहोत.
मग मी त्या सगळ्या महिला होत्या, त्यांना ताईनं म्हटलं, ताई बसा जरा, मला सांगा तुमचा दिवस कधी सुरू होतो, तुम्ही राहता कुठे, कोण कुठे डोंबिवलीला राहते, कोण इकडे राहते, कोण तिकडे राहते, सकाळ झाली का आपले कामावर रुजू होतात, जर उंच बिल्डिंग असेल तर जिन्यांची चढ उतार करायची, प्रत्येकाच्या घरात जायचं, ताप तपासायचा, सूचना द्यायच्या, सकाळपासून संध्याकाळपर्यंत स्वतःच्या जीवाची कुटुंबाची पर्वा न करता ही लोक मेहनत करत आहेत. खरंच तुमचे उपकार आहेत या महाराष्ट्रावरती. आणि हे उपकार केवळ बोलून असं नाही चालणार. माझ्याकडे काही नावं आहेत, मुद्दामने मी काही नावं ठेवलेली आहेत. आता अहमदनगरमधले आरोग्यसेवक आहेत सुदाम जाधव. मी आता त्यांची मुद्दामून ज्यांना त्यांनी थोडंसं शोधून काढलं त्यांची नावं घेत नाही, पण सुदाम जाधव यांनी जे घराघरात जात होते त्यांना एका व्यक्तीचा ऑक्सिजन कमी वाटला आहे, होताच, म्हणून त्याने आग्रह करून या आपल्या उपचार केंद्रात आणलं. कोविड पॉझिटिव्ह तशी लक्षणं त्यांना बरं करून आज ते घरी गेले. समजा ही सुदाम जाधव घरी आले नसते, त्यांनी चौकशी केली नसती, त्यांनी तो ऑक्सिजन तपासला नसता, तर काय झालं असतं. अनेक जण आहेत असे. भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आशा वर्कर ज्या पुष्पा वाढई आहेत, यांना सुद्धा एक महिला गरोदर होती, त्यांचा ऑक्सिजन त्यांना कमी वाटला, म्हणून त्यांनी सांगितले, आग्रह केले की चाचणी करून घ्यायची, कोविडची चाचणी करा. तर चाचणीला त्यांनी हे केल्यानंतर त्या कोविड पॉझिटिव्ह निघाल्या. ज्या त्यांना होत्या त्या ज्यांच्याबद्दल थोडंसं त्यांना एक संशय आला, त्या कोविड पॉझिटिव्ह निघाल्या. त्या गरोदर होत्या भगिनी, पण चाचणी झाल्यानंतर कळलं आणि कळल्यानंतर उपचार झाला, आज त्या सुखरूप आहेत, आज व्यवस्थित आहेत. त्याच्यानंतर भंडारा येथील आशा भारती वासनिक यांना सर्वेक्षण करताना आणखीन एक दोघं जण त्यांना ऑक्सिजन कमी आढळला, त्यांना आग्रह करून घेऊन गेल्या, त्या बऱ्या झालेल्या आहेत. अशी किती नावं आहेत. तर ही सगळी नावं ह्या आशा वर्कर्स आहेत, अंगणवाडी सेविका आहेत, आरोग्य कर्मचारी आहेत. हे सगळेजण आपापल्या परीने मेहनत करत आहेत. काही जण तर स्वतः आजारी पडले, म्हणजे घरोघरी जाताना ते स्वतः आजारी पडले. करायचं काय आता, कोरोना पॉझिटिव्ह, पण डगमगले नाहीत, खरंच डगमगले नाहीत. हे आजारी पडल्यानंतर व्यवस्थितपणाने त्यांनी आराम केला, औषधोपचार केला, खडखडीत बरे झाले. बरे झाल्यानंतर घरी नाही बसले, पुन्हा आपल्या कामावरती रुजू झाले. ही अशी सगळी माणसं, अशी सगळे लढवय्ये, कोरोना योद्धे हे आपल्या राज्यात आहेत, आपल्यासाठी मेहनत करतायत. आणि ती मेहनत करताना आपण त्यांना सहकार्य करण्याची गरज आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी हे एक आपलं कुटुंब आहे. महाराष्ट्र माझं कुटुंब आहे. केवळ माझं घर हे तर कुटुंब आहेच, पण महाराष्ट्र हे माझं कुटुंब आहे. आणि ते करताना आपण चार चौघात फिरताना सुद्धा काय करायला पाहिजे, जी त्रिसूत्री तुम्हाला सांगितलेली आहे, मास्क बरोबर घालणे. आज मी एकटा आपल्याशी बोलतोय म्हणून मी मास्क घातलेला नाही, नाहीतर मी या ऑफिसमध्ये बसताना कोणालाही भेटत असलो तरी मास्क व्यवस्थित घालतो. मास्क घालणे म्हणजे अर्धवट नाही. अनेकांना कळतच नाही की याला दाढी आले का मास्क लावलाय. मग नंतर कळतं रे पिवळ्या रंगाची दाढी कशी असेल, हिरव्या रंगाची दाढी कशी असेल. हा मास्क आहे, पण ते मास्क आहे तो काय गॉगल नाही असं स्टाईल म्हणून वर ठेवायला. तो बरोबर नाक आणि तोंड हे कव्हर करणं, आणि ते सुद्धा घट्ट. आता सुद्धा मी आपल्याशी बोलताना तोंडाला हात लावत नाहीये, बाजूनी हे करतोय, कारण तोंडाला हात लावण्याची सवय सुद्धा आपल्याला मोडली पाहिजे. काही सवयी आपल्या जरूर मोडल्या पाहिजेत. तर आपला मास्क हा व्यवस्थित लावला पाहिजे. विशेषतः चार चौघात फिरताना आपण तर मास्क घातलाच पाहिजे, पण आपल्याशी बोलणारा जो आहे त्याला सुद्धा जर का त्याच्या तोंडावर मास्क नसेल. अनेकांना काय सवय आहे की इकडे तिकडे फिरताना मास्क घालतात आणि बाजूला जवळ येऊन मास्क घालून मी काय म्हणतो, अरे काही बोलायचं तू काही म्हण, पण मास्क तोंडावर घालून म्हण. मी काय म्हणतो तर त्याला सांग पहिलं मी काय म्हणतो, मास्क तोंडावर घाल. तर नाक आणि तोंड हे झाकून ठेवलं पाहिजे. कारण आपण मास्क घातला असला आणि त्यांनी मास्क काढला असला तरी एक लक्षात घ्या की आपण नाक आणि तोंड बंद ठेवलेलं असलं तरी आपले डोळे उघडे आहेत. म्हणजे डोळे उघडे म्हटल्यानंतर त्या उघड्या डोळ्यांनी बघितलं पाहिजे की ह्याचा मास्क खाली आहे, आणि त्याला सांगायला पाहिजे की तू मास्क तुझ्या नाकावर तोंडावरती घे. कारण हा कोरोनाचा जो व्हायरस आहे तो डोळे, नाक आणि तोंड यातून आपल्या शरीरात जातो. हात स्वच्छ धुत राहा. का धुत राहा, आपल्याला कल्पना आहे जे नवीन नवीन आता अभ्यास येत आहेत, रिसर्च येत आहेत, त्यानुसार विविध पृष्ठभागावरती हा व्हायरस किती काळ जिवंत राहू शकतो. काही तासांपासून म्हणजे 1-2 तासापासून 72 तासापर्यंत हा जिवंत राहू शकतो, असा प्राथमिक निष्कर्ष आहे. काही जण म्हणतात की हा एअरबॉर्न आहे, म्हणजे हवेतनं सुद्धा पसरतो. तर
हात स्वच्छ का धुत राहायचं? कारण मानवी त्वचेवरती हा व्हायरस जवळपास 9 तास जिवंत राहू शकतो. 9 तास. हा रिसर्च मी नाही केलेला. हा रिसर्च माझ्यासमोर जे कागद पडलेत आणि विविध ठिकाणच्या ज्या एजन्सीज आहेत त्यांच्यापासून आलेले. म्हणजेच आपल्याला एक तर नको तिकडे हात न लावणं, कारण टेबलावरती कदाचित व्हायरस अधिक काळ जिवंत राहू शकतो. सार्वजनिक आपण रेल्वेमधून फिरताना, बसमधून फिरताना, इकडे तिकडे जाताना समजा आधी कोणाचं व्हायरस तिकडे चिकटलेला असेल, तो किती तास जिवंत राहिला आणि त्यालाच हात लावला आणि लावला नाकातोंडाला, काही उपयोग नाही तुमच्या मास्कला. म्हणून एक तर सार्वजनिक ठिकाणी मास्क काढायचा नाही. सार्वजनिक स्वच्छतालयात म्हणजे शौचालयात मास्क अजिबात काढायचा नाही. रेल्वेमधनं, बसमधनं, इतर ठिकाणी सुद्धा मास्क काढायचा नाही. शक्यतो रेल्वेमधनं तुम्ही म्हणाल रेल्वे सुरू कुठे केल्यात अजून सांगतो त्याच्याबद्दल बोलतो. पण ST असेल, बसेस असतील किंवा या काही पब्लिक ट्रान्सपोर्ट ज्याला म्हणतो, तिथे एकतर कमीत कमी बोलायचं, शक्यतो बोलायचं नाही. मास्क हा घालून ठेवायचा. लावल्यानंतर हात धुतल्याशिवाय राहायचं नाही. जे मी संतांचं म्हटलं होतं, संत वचनं, ती परंपरा आहे आपली. लहानपणी मला आठवते घरी आल्यानंतर होती, स्वतः बाळासाहेब किंवा माझे आजोबा, आम्ही शाळेतनं आल्यानंतर खेळून आल्यानंतर जा पहिला बाथरूममध्ये हातपाय धु, कपडे बदल. हेच तर कोरोना सांगतोय, हातपाय धु, कपडे बदल. पण ह्या गोष्टी ते जे आपल्याला प्रेमाने सांगायचे ते ऐकत नव्हतो आपण. आता आपल्याला एक करावं लागते, नाहीतर त्याचे फटके बसतात. रेल्वेसुद्धा आज आपण राज्यांतर्गत रेल्वे सुरू केलेल्या आहेत. लोकलसाठी त्याची वारंवारता वाढवून मागण्यासाठी मागणी केलेली आहे. कारण मला गर्दी नको आहे. सगळ्यांनाच लोकलनी जायचंच आहे. लोकलशिवाय जाणार कसं? कारण आता रेस्टॉरंट्स ओपन केलेली आहेत. जिमवाल्यांची मी बोलतोय, त्यांना सुद्धा काही नियमावली आपल्याला द्यावी लागेल. कारण सगळ्यात जास्त आपण ज्याला हार्टचा पंपिंग रेट वाढणं हा जिममध्ये होतो. मग त्याच्यातनं आपला श्वासोच्छ्वास हा जास्त जोरात होतो. म्हणजे ते जर कोणी कोविड पॉझिटिव्ह असेल तर तो जास्त त्याचा, आपण क्रिकेटमध्ये म्हणतो ना थ्रो, तर तो श्वासोच्छ्वास वाढल्यानंतर त्याचा थ्रो पण जास्त जाणार. मग ती आपण काय हे घेणार आहोत, खबरदारी घेणार आहोत. रेस्टॉरंटमध्ये सुद्धा आपण सांगितलेलं की समोरासमोर बसून जेवू नका, बाजूबाजूला बसून हे करा. तर ह्या अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण करतो आहोत. रेल्वेमध्ये सुद्धा आपण लोकलसाठी त्याची संख्या वाढवून मागतो आहोत. ती वाढल्यानंतर आपण अधिक लोकांना त्याच्यात प्रवास करायला देऊ. राज्यांतर्गत रेल्वेची वाहतूक सुरू केलेली आहे. ट्रॅफिक हळूवार जवळपास सुरू झालेले आहेत. दुकानं सुरू झालेली आहेत. कार्यालयामध्ये सुद्धा हळूहळू उपस्थिती वाढवत आहोत. पण माझे कुटुंब माझी जबाबदारी ही जी मोहीम आहे, त्या मोहिमेअंतर्गत मी जेव्हा राज्याच्या जिल्हाधिकारी किंवा इतर अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्स केली, तेव्हा मला काही गोष्टी चांगल्या मिळाल्या. जाहिराती तर आपण करतो आहोत, रेल्वेवरती करणार, बस, ST सगळे करतो आहोत. कोल्हापूरमध्ये त्यांनी मला सांगितलं की साहेब आम्ही आमच्या दुकानावरती स्टिकर लावलेले आहेत, प्रवेश मास्क नाही, प्रवेश नाही, नो मास्क नो एंट्री. किती सोपी गोष्ट आहे. नो मास्क नो एंट्री, मास्क नाही, प्रवेश नाही. म्हणजे अगदी रिक्षा असेल, टॅक्सी असेल, बस असेल, दुकानं असतील, कार्यालय असेल, सगळीकडे हे एक सूत्र, ज्याच्या तोंडावर मास्क नाही त्याला प्रवेश नाही. दुकानदाराच्या तोंडावर मास्क नाही, बाबा तुझ्या दुकानात मी प्रवेश करणार नाही. तर ही जर का गोष्ट प्राथमिक आपण पाळली आणि ह्या गोष्टी जर का आपण अंगावळी पाडून घेतल्या, या जीवनशैली आपण अंगीकारली, तर मला असं वाटतं वॅक्सिन येईल तेव्हा येईल, औषधं येईल तेव्हा येतील. परंतु आपण मात्र जसं सेल्फ डिफेन्स, ब्लॅक बेल्ट, मास्क हा आपला ब्लॅक बेल्ट आहे. मास्क हा आपला ब्लॅक बेल्ट आहे. साधारणतः आपण म्हणतो ना की अरे याच्या नादी न लागलेलं बरं, हा ब्लॅक बेल्ट आहे, काय कुठे काय हाणेल आपल्याला सांगता येत नाही. तसं मास्क आहे म्हटल्यानंतर व्हायरस बोलेल याच्या नादी न लागलेलं बरं, हा ब्लॅक बेल्ट आहे मला. तर हे सत्य आहे. आणि म्हणून मी आपल्याला परोपरीने सांगतो आहे की ज्या गोष्टी आपण करतो आहोत त्या गोष्टी पुन्हा बंद करण्याची वेळ येता कामा नये. कारण परदेशांमध्ये जिथे जिथे थोडीशी लाट कमी झाली असं वाटलं, जसं आज आपल्याला थोडंसं वाटतंय, बेड्स उपलब्ध आहेत, आता काय करू, बंद करू का? नाही, ते बेड्स सर्वदा रिकामे राहावेत ही माझी इच्छा आहे, हा माझा प्रयत्न आहे. पण परदेशामध्ये मग युरोप असेल, अमेरिका असेल, इस्रायल असेल, इथे काही ठिकाणी काही अंशी पुन्हा लॉकडाऊन करतायत. पुन्हा लॉकडाऊन. मला असं वाटतं ब्रिटनमध्ये तर त्यांनी जी नियमावली दिलेली होती त्यांनी सांगितले की किमान पुढचे 6 महिने ही नियमावली राहील. म्हणजे लग्न समारंभ असतील तर उपस्थिती कमी राहील. शाळा, कॉलेजेस ह्याच्याबद्दल सुद्धा त्यांनी केलेलं आहे. मास्क नसेल तर कडक दंड आहे. फार मोठ्या पैशांचा ते दंड लावत आहेत.
मला या गोष्टी आत्ता तरी करायच्या नाही आहेत. पण जर का आपण खबरदारी घेतलीत आणि नाही घेतली तर म्हणजे आपण आता विचार करा, मास्क हवा की लॉकडाऊन हवा, हात धुत राहणं बरं की लॉकडाऊन बरा, एकमेकापासून अंतर ठेवणं बरं की लॉकडाऊन हवा, कामावरती न जाणं जायला हवं की न जाणं हवं, अनावश्यक घराबाहेर पडू नका, उगाचच इकडे तिकडे भटकू नका. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल अशी परिस्थिती राज्यात निर्माण होऊ द्यायची नाहीये. आणि मला खात्री आहे तुमचं नाही म्हटलं तरी या सरकारवरती आमच्यावरती एक प्रेम आहे, विश्वास आहे. आजपर्यंत सर्व धर्मियांनी जे जे काही मी सांगत आलो ते पाळलेलं आहे. गणपती येऊन गेले, नवरात्री येत आहेत, दिवाळी येते आहे, म्हणून मी मंदिरांच्या बाबतीत सुद्धा थोडासा हळुवारपणाने जातोय. कारण काही जण असं म्हणतात हे उघडलं आणि ते उघडत नाही. थांबव बाबा, तुमच्यावरती जबाबदारी नाही, जबाबदारी आमच्यावरती आहे. आमच्यावरती जबाबदारी आहे आणि नुसती जबाबदारी नाही आहे, आमच्या जनतेवरती प्रेम आहे आणि म्हणून आम्ही या गोष्टी करतोय. उगाच काहीतरी तंगड्यात घालायचं आणि सगळ्या गोष्टी बंद ठेवायचं या मानसिकतेचे आम्ही नाही होत. पण नवरात्र आता आलेलं आहे, त्याच्यानंतर दिवाळी आहे, इतरही धर्मियांचे सण येत आहेत. आपल्याला खूप खूप काळजीपूर्वक एक एक गोष्टी करत जावे लागणार आहेत. कारण हळूवार आपण सगळे दार उघडतो आहोत. ह्या उघडलेल्या दारातून सुबत्ता आली पाहिजे, समृद्धी आली पाहिजे, कोरोना व्हायरस येता कामा नये. तर आणि तरच ह्या उघडलेल्या दारांना अर्थ आहे. नाहीतर उघडलं दार आणि घुसला व्हायरस आत तर मात्र आपल्याला कोणी वाचू शकत नाही. आणि म्हणून ज्या काही सूचना आम्ही तुम्हाला देतो आहोत, ज्या आजपर्यंत तुम्ही पाळल्या, जे सहकार्य तुम्ही आजपर्यंत दिलं तेच सहकार्य मला यापुढे सुद्धा पाहिजे. मुंबईमध्ये फिरताना इतरत्र सुद्धा मी बघतोय की हळुवारपणे आता लोक थोडीशी निर्धास्त होत आहेत. निर्धास्त होऊ नका. मास्क हा तोंडावरती दिसलाच पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी एकमेकाशी बोलताना मास्क हा असलाच पाहिजे, अंतर ठेवलं गेलंच पाहिजे. ही त्रिसूत्री जर का तुम्ही पाळणार नसाल तर मग मात्र ह्या कोरोना व्हायरससाठी आपला जसा गेटवे ऑफ इंडिया आहे, सताळ द्याला दारच नाही आहे, मग तो कुठेही येईल कुठेही जाईल, तर तसं आपल्याला काही करायचं नाही आहे. आपण अत्यंत खबरदारीने, सुजाणतेने, सजगपणाने आपल्याला हवं तसं आयुष्य आपण जगणार आहोत कोरोना व्हायरस वगळून. आणि म्हणून मला असं वाटतं की आपलं जे एक नातं आहे त्या नात्यातून हा आत्मविश्वास मी व्यक्त करतो की ज्या ज्या सूचना मी आपल्याला आजपर्यंत देत आलो, त्या सूचना आपण पाळल्या, यापुढे सुद्धा त्या अत्यंत कटाक्षाने पाळण्याची गरज आहे. एक क्षणसुद्धा बेसावध राहू नका, गाफील राहू नका आणि कोरोनाचा बळी ठरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.